निर्भया अजूनही भयग्रस्त आहे. तरुण पिढी निर्जीवित व्यस्त आहे. राजकारणात गुवाहाटी पॅटर्न जबरदस्त आहे. समाज मात्र अंधश्रद्धेने ग्रस्त आहे. शेतकऱ्याचे मरण मात्र एकदम स्वस्त आहे. शेतकऱ्याचे मरण मात्र नमस्कार, मी बोट क्रमांक 60. आज आपण सर्वजण प्रगतीच्या विकासाच्या 21व्या शतकात वावरतोय. विज्ञानामुळे भौतिक सुखे आपल्या पायाशी लोळत येत आहे. नुकताच आपण संविधानाचा अमृत महोत्सव सुद्धा साजरा करतोय. तर चंद्रयानाने आपण त्या लांब असलेल्या चंद्रावर सुद्धा जाऊन पोहोचलो. काल परवाच लाडक्या बहिणीच्या खात्यात 2100चा हप्ता सुद्धा जमा झाला. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असे बहुमताचे सरकार सुद्धा स्थापन झाले. आता कसं छान वाटतंय ना? आमचं कसं व्यवस्थित चाललंय, बरोबर ना? पण दुसरीकडे मात्र बलात्कारामुळे मणिपूरमध्ये अजूनही हिंसेचा अंत उसळलाय. गेल्या वर्षभरापासून मणिपूर सतत हिंसाचाराने धगधगतोय, होरपळतोय. तर देशात अनेक ठिकाणी बल्लभपूरसारख्या बाल अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. तर कुठे कोलकाता डॉक्टर गँग सारख्या, तर कधी भक्षक बनून घरगुती महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण भयावह वाढले. आज महाराष्ट्रात 65,000 शाळांचे कंत्राटीकरण, देशात सैनिकांचे कंत्राटीकरण, भंडवलदाराच्या ताब्यात देश देऊन खासगीकरण करून बेरोजगारांच्या तोंडाला पाणी पुसले जात आहे. मुलींना गर्भातच काढणारे उचल माथ्याने समाजात वावरतात. तर
म्हणून सबका साथ सबका विकास हे फक्त घोषणापुरतं न राहता खऱ्या साहजिक असण्याची गरज या क्षेत्रात आहे. टुगेदर यू कॅन चेंज द वर्ल्ड यावर माझा विश्वास असल्याने कुठे कितीही आग लागू द्या, संविधानाचा वैचारिक ब्रिगेड घेऊन मी या आशावादाचा आपला निरोप घेतो की तमाम शहर को लंका बनाया जाएगा, तमाम शहर को लंका बनाया जाएगा, जला की बहस को दंगा बनाया जाएगा. हमें जलाओ ना यारो कि वो कपात हम, हमें जलाओ ना यारो कि वो कपात हम, जिसे मिला के फिर से तिरंगा बनाया जाएगा, जिसे मिला के फिर से तिरंगा बनाया जाएगा. घेतलेला वेळ आहे 5 मिनिट 33 सेकंद. या